श्रीमद भागवतामध्ये एक कथा आहे सत्यव्रत राजाची. सत्यव्रत राजा हा स्नान करण्याकरता गेला. स्नान करताना त्याने ओंजळीत पाणी घेतलं. त्या ओंजळीत छोटासा मासा आला. तो मासा म्हणला, राजा हे मोठे मासे मला खाऊन टाकतील, मला सुरक्षा दे. तर राजाने तो मासा कमंडलूत टाकला आणि घरी गेला घेऊन. घरी जाईपर्यंत इतका मोठा झाला त्याला कमंडल पुरे ना. त्याच्यातून काढला एका पातेलात टाकला. रात्री तर एवढा मोठा झाला, दुसऱ्या दिवशी पातेलं कमी पडायला लागलं. त्याने तो मासा पातेलातून काढला, तो हौदात टाकला. रात्रीतून एवढा मोठा झाला, हौद कमी पडायला लागला. त्याने तो मासा हौदातून काढला, ते एका तळ्यात टाकला. रात्रीतून तो एवढा. त्या राजाने हात जोडले, हे भगवान, सर्वसामान्य मासा तर असं काही असू शकत नाही, आपण कोण आहात? त्याला भगवंताने सांगितलं, मी मत्स्य नारायण आहे. आजपासून 7 दिवसानंतर या पृथ्वीचा जलप्रलय होणार आहे. त्यावेळेला तू माझ्या शिंगाला नाव बांधावी आणि तुझं रक्षण मी करणार आहे. आणि त्या काळामध्ये भगवान मत्स्य नारायणाने जो उपदेश केला त्यापासून जे पुराण तयार झालं त्याला मत्स्य पुराण असं म्हणतात. म्हणजे भगवंताची लीला आहे. नाही तर बऱ्याच ठिकाणी पण सद्गुरु गंगागिरी महाराजांची, गुरु नारायणगिरी महाराजांची कृपा आहे आणि महाराजांनी जोडलेला हा समाज आहे. महाराजांनी सर्वात मोठं कार्य कोणतं केलं असेल तर ते समाज जोडण्याचं कार्य केलं. लाखो समाज एकत्रित करून त्याला मार्गदर्शनाचं काम गुरु नारायणगिरी महाराजांनी केलेलं आहे. महाराजांचे एक एक शब्द आजही आपल्याला जेव्हा स्मरतात, त्याचं स्मरण होतं, त्यावेळेला महाराजांच्या या ज्ञानरूपी सुगंध आपल्या हृदयामध्ये निश्चित दरवळत असतो. आणि सद्गुरू हे अमर असतात. आत्मा मरतच नसतो आणि संत एक तत्व असतं. तत्वरूपाने संत असतात. कारण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. देवते संत देवते त्या प्रतिमा, संत आणि देव भिन्न नसतात. आणि म्हणून त्या परमात्म्याचं अभिन्नत्व पटवून देणारेच संत असतात. संतांच्या जशा भगवंताच्या लीला आहे तशा संतांच्याही अलौकिक लीला असतात. संत दिसतात तसे नसतात. फार फिरतात. आळंदी पंढरीला गेलं तर संतांचे धक्के लागून लागून अंग दुखत. ऋषिकेशला गेलं तर गंगेच्या जिकडे तिकडे संत फिरतात. पण नाही संतपण मिळत हे हाती, हिंडता कपाटी राणे. कपाटात रानावनात हिंडल्याने संतत्व निर्माण होतं असं नाहीये. आपल्या दृष्टिकोनातून एखादा सज्जन मनुष्य कोण, जो दररोज सकाळी लवकर उठतो, स्नान संध्या करतो, पूजा पाठ करतो, 2-2, 3-3 तास पूजा करतो. काय श्रद्धावान माणूस, 3-3 तास पूजा करतो. दिवसा काय त्याच्यावर सज्जनपणा. पूजा करू नये असं नाहीये, पूजा अवश्य करायला. पण फायदा काय त्याच्यावर? पूजा केल्याने देव भेटतो असं पण नाहीये.